आजच्या कथेचे नाव आहे हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये. प्राचीन काळी वाराणसी नगरात ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता. ब्रह्मदत्त म्हणजे दक्षिण हैदराबादच्या राजघराण्यातील पुरुषांना निजाम म्हणण्याची वहिवाट आहे. त्याचप्रमाणे प्राचीन काळी वाराणसीच्या बहुतेक राजांना ब्रह्मदत्त म्हणत असे टीकाकारांचे म्हणणे आहे. त्यावेळी आमचा बोधिसत्व एका मोठ्या सावकाराच्या कुळात जन्माला येऊन वयात आल्यावर 500 गाड्या बरोबर घेऊन परदेशी व्यापाराला जात असे. तो कधी पूर्व दिशेला जाई आणि कधी कधी पश्चिम दिशेला जाई. एका वर्षी पावसाळा संपल्यावर आमच्या बोधिसत्वाने परदेशी जाण्याची सर्व सिद्धता केली. त्याचवेळी दुसरा एक व्यापारी आपल्या 500 गाड्या घेऊन त्याच रस्त्याने जाण्यास तयार झाला होता. त्याला बोधिसत्व म्हणाला, मित्रा, आम्ही दोघे जर एकदम एकाच मार्गाने गेलो तर आमच्या बैलांना वैरण मिळण्यास अडचण पडेल. आमच्या माणसांनाही शाकभाजी बरोबर मिळणार